गाऊन शिवणार आहोत, कॉटन गाऊन. तर त्यासाठी आपण काय केलं आहे, हा कपडा घेतला आहे. तर हा आपला उंची, आपली इतकी उंची आहे, त्यामध्ये 4 इंच ॲड करायचं आणि मग हा कपडा घ्यायचा. तर हा कपडा घेतला, माझी उंची 51 इंच आहे. तर मी हा कपडा घेतला आहे आणि हा बघा, हा 4 लेअरमध्ये म्हणजे म्हणा होते हा कपडा आहे का, असा आहे पूर्ण गडी, पूर्ण ओपन. तर मी याची अशी सिंगल म्हणजे दोन्ही गडी घातली अशी, आणि ही गडी अशी लांब टाकून घेतली या पद्धतीने. तर कपड्याची डिझाईन पाहून गडी टाका. आता हा बरोबर लाईनिंग ॲडजस्ट होऊन जाते, नाहीतर मग मागची पुढची बाजू उलटी सोयीची होऊ शकते. आता हाच कपडा आहे, तर हा जर आपण याचा गाऊन शिवला तर हा उलटा होईल. आता हा आपण असा फोल्ड करून घेऊ आणि हा टाकून घेऊ असा. तर आपण हा अंथरून घेतला असा या पद्धतीने. हा अंथरून घेतल्यानंतर आपल्याला वरती हा वरचा भाग शिवायचा आहे आणि खालचा ॲडजस्ट करायचा आहे. तर वरती आपण किती घेणार, आपल्याला शिवून 11 इंच 11.5 इंच तयार झालं पाहिजे. तर या ठिकाणी मी 12 इंच घेणार या ठिकाणी, म्हणजे ती शिवून 11 इंच तयार होईल. या ठिकाणी 12 इंचावर मी अशी मार्किंग करून घेते. नंतर हे जे 12 इंच आहे हे आपण कट करून घेऊ. यामध्ये कसं आहे, हे बंद दोन्ही पण बाजू माझ्या बाजूने येतात आणि ओपन बाजू समोरच्या बाजूने जातात. आता हा जो पार्ट आहे आता हा वरचा पार्ट जो आहे हा आपण फ्रंट साईडला जोडणार आणि हा बॅक साईडला, म्हणजे दोन्ही पण कुठल्याही बाजूला आपण जोडू शकतोय. तर हा आपण उचलून घेणार. आता हा आपल्याला शिलाईच्या वेळेसच लागणार. आता याच्यावर मार्किंग वगैरे आपल्याला काहीच करायची नाही. हा झाला आणि आता यावर आपल्याला मार्किंग करून घ्यायच्या बरोबर अशा. तर हा पार्ट ठेवला मी, दोन्ही बंद बाजू माझ्या बाजूने आहेत आणि समोरच्या बाजूने ओपन आहे. आणि ह्या मी त्याला ॲडजस्ट लावायसाठी पाहिला वगैरे, तर ते छान वाटावं म्हणून या 2.5 इंचाच्या अशा सॅटिनचा कपडा आहे हा, त्याच्या स्ट्रीप कट करून घेतला. त्या ठिकाणी बघा हा कपडा घेतला आपण, ह्या दोन्ही बंद बाजू माझ्या बाजूने आहेत, हा बंद आहे. आता हा आपण व्यवस्थित करून घेणार, म्हणजे कटिंग करून घेणार. तर यामध्ये काय करायचं, आपल्याला शोल्डर टाकायचं. अगोदर आपलं जे शोल्डर असेल तेच शोल्डर टाकायचं. तर या ठिकाणी मी 7.5 इंचाचं शोल्डर टाकते. या ठिकाणी टाकलं मी 7.5 इंचाचं शोल्डर. आणि खाली पण आपल्याला बरोबर 7.5 इंचाचाच आर्महोल टाकायचं या ठिकाणी, कारण गाऊन हा लूज असतो, त्यामुळे आपण या ठिकाणी 7.5 इंचाचं शोल्डर टाकणार. आता या ठिकाणी आपल्याला टाकायचा छातीचा चौथा भाग, त्यामध्ये 1 इंच ॲड करायचं. तर माझी 38ची छाती आहे, 9.5 इंच, या ठिकाणी मी टाकणार 10.5 इंच. हा झाला 10.5 इंच. हा 10.5 इंच झाल्याच्या नंतर आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेऊ. या ठिकाणी जास्त नाही घ्यायचं, म्हणजे जसा कपडा असेल तसं. आणि हा पार्ट सरळ आपण खाली ड्रॉ करून घेऊ. आता हा एकदा मी आर्महोल आखून घेते. आता हा झाला आपला आर्महोलचा शेप तयार, आणि याला आपण आर्महोलचा शेप देऊन घेऊ या पद्धतीने. आलं लक्षात तुमच्या, आपण हे मार्जिन घेतलं आणि त्यानुसार खाली लाईन आखून घेतली. आता हे आपण बरोबर आहे असंच कट करून घेऊ. आता हे आपला फ्रंट भाग आणि बॅक भाग आपण एकदा काय करू, आपण गळ्याची मार्किंग करून घेऊ. तर गळा या ठिकाणी आपण बोटनेकमध्ये शिवणार आहे. मी 3.5 इंचाचा गळा घेते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही 3 इंचाचा पण घेऊ शकताय. आणि आता आपल्याला फ्रंट गळ्याची मार्किंग टाकायची. तर आपण जास्त मोठा गळा टाकणार नाही, आपण या ठिकाणी 5.5 इंचाचाच गळा टाकणार आहोत. बरोबर 5.5 इंचावर या ठिकाणी मार्किंग करून घ्यायची. आणि आता ही मार्किंग आपल्याला राऊंड शेपमध्ये देऊन घ्यायची. आता आपण काय करू, फ्रंट भाग आणि बॅक भाग दोन्ही पण वेगवेगळे करून घेऊ. वरचे 2 पदर उचलायचे बरोबर, आणि या पद्धतीने आणि आता आपण या ठिकाणी थोडंसं शोल्डर स्लोपिंग देऊन घेऊ, म्हणजे आपला या ठिकाणी गळा उचलल्यासारखा वाटणार नाही. तर आता हे झालं आपलं फ्रंट भागाचं आणि हे झालं आपलं बॅक भागाचं. तर आपण एक बॅक भागाचं बाजूला ठेवू आणि फ्रंट भागाचं कटिंग करून घेऊ गळा. आता आपला हा फ्रंट भागाचा गळा झाला. हा भाग आपण बाजूला ठेवू शिलाईसाठी, आणि बॅक भागाचं घेऊ, म्हणजे पाठीमागच्या साईडचा भाग. आता या ठिकाणी आपण तिथं जशी गळ्याची रुंदी 3.5 टाकली होती, या ठिकाणी पण 3.5च टाकायची. तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार, म्हणजे कोणाला पसरट गळा आवडतो. आणि या ठिकाणी आपण पाठीमागचा गळा पण 3च टाकणार. आता हा खालचा कपडा थोडासा सिल्की, त्यामुळे त्यावर चॉक एवढं व्यवस्थित उमटत नाही.
पण तुम्ही फुल क्वालिटीवर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. आता या ठिकाणी ही झाली मार्किंग. आता आपण या ठिकाणी देणार गळ्याची मार्किंग. आपल्याला बोट नेक शिवायचं आहे त्यामुळे आपण बोट नेकचा शेप देणार या ठिकाणी. आता हा झाला आपला बॅक साईडचा भाग. आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला, फ्रंट साईडला ही फ्रंट साईड आहे. ज्यावेळेस आपण शिवणार या ठिकाणी मी असं ओपन करून घेते. एकदा साईड दोन्हीचा सेंटर काढून घेऊ आपण. या ठिकाणी सेंटरवर मार्किंग करून घेऊ. हा झाला आपला सेंटर. आता यामध्ये काय करायचं आपल्याला, या ठिकाणी 4 इंच सोडून द्यायचं इकडच्या बाजूने आणि या बाजूने पण 4 इंच सोडून द्यायचं. दोन्ही बाजूने 4 इंच सोडला. पण आता आपण ज्या प्लेट टाकणार ते यामध्ये टाकायचं. तर या बाजूने 1 इंच सोडून द्यायचं आणि या बाजूने पण 1 इंच सोडून द्यायचं. हा जो इकडून 4 इंचाचा गॅप आहे आणि हा इकडून एवढ्यामध्येच आपण काय बसवायचं, सगळ्या प्लेट यामध्ये बसवणार. इकडच्या बाजूनेही तसंच करायचं आणि बॅक साईडला आपण जो पार्ट जोडणार आहे त्यालाही तसंच करायचं. आणि आता आपण बाहीची कटिंग करून घेऊ. आता आपल्याला बाही किती हवी आहे त्या हिशोबाने आपण बाहीची कटिंग करून घेऊ. तर मला 4 इंचाची बाही हवी आहे, तर मी या ठिकाणी घेणार 5 इंच. आणि आपला छातीचा चौथा भाग जो आहे त्यामध्ये अर्धा इंच ॲड करून 10 इंचावर मी मार्किंग करून घेते. हे गाऊनसाठी आहे, ब्लाऊजसाठी वेगळे. आणि या ठिकाणी डायरेक्ट 3 इंचावर मार्किंग करून घ्यायची आपण. आणि आपला जो गळ्याचा शेप असतो तो शेप या ठिकाणी देऊन घ्यायचा. आता हा झाला आपला गळ्याचा शेप. ही झाली आपली बाही 4 इंचाची आणि बॅक साईड फ्रंट साईड. ही झाली आपली बॅक साईड फ्रंट साईड. आणि हा आपण त्याला जो अटॅच करणार आहे फ्रंट बाजूने हा कपडा आणि त्यासाठी लागणारे ह्या स्ट्रीप. आणि यामध्ये आणखी एक आपल्याला फ्रंट बाजूनी आणि बॅक बाजूनी गोट मारावा लागेल. त्यासाठी आपल्याकडे जो कपडा आहे उरलेला सॅटिनमधला त्या कपड्याच्या बरोबर असं चौकोनी घडी घालून घ्यायची. आणि याची आपण आता स्ट्रीप कट करून घेऊ. कशासाठी, आपल्याला गोट मारायचा आहे, पायपिंग करायची त्यासाठी. हा बरोबर फोल्ड या पद्धतीने घ्यायचा कट करून. एवढ्या याच्यात आपल्या पायपिंग होऊन जाईल दोन्ही बॅक साईडची आणि फ्रंट साईडची. हे झाले आपल्या गोटसाठी, कारण हे आपण तिरप्यामध्ये घेतलं कारण कसं हा गोट मारायचा आहे आपल्याला. ठीक आहे, आता आपण शिवून घेऊ. साईडने बघा, हा बघा बॅक साईडचा भाग आहे आणि इकडून 4 इंचावर ही मार्किंग केलेली आहे आपण. तशीच या बाजूने पण 4 इंचावर मार्किंग केलेली. हा आहे सेंटर आणि म्हणजे हा पूर्ण ब्लाऊजचा म्हणजे पाठीमागच्या भागाचा सेंटर आहे. आणि दोन्ही बाजूने 1-1 इंचाची अशी मार्किंग केलेली आहे. आणि आपल्याकडं आहे हा कपडा आपला आपण जो ठेवलेला आहे, जो आपल्याला अटॅच करायचा आहे. तर काय करायचं आहे आपल्याला, हा भाग सोयीचा ठेवायचा आणि त्यावर हा कपड्याचा भाग पण सोयीचाच ठेवायचा. आणि आता जोडायला आपल्याला याला सुरुवात करायची. या ठिकाणी बघा आता आपण जोडायला सुरुवात करणार. कशी करायची ती, बरोबर सेंटरपासून इथपर्यंत आता टिप मारायला आपण सुरुवात करू. या ठिकाणी आता हे जी मार्किंग केलेले आपण इथपर्यंत सरळ आणायचं. एकदा त्यावर बोट ठेवून घ्यायचं आणि त्यानंतर काय करायचं, आपल्याला ह्या घड्या घ्यायच्या. आपल्याला ज्या सेंटरपर्यंत आपण 1 इंच ठेवलेले आहे, सेंटरपासून 1 इंच बाजूला तिथपर्यंत ह्या चुन्या मारून घ्यायच्या. तर चुन्या एकदम दमाने घ्यायच्या आणि सेंटरच्या बाजूने तोंड करून घ्यायच्या. त्याचं चुनी ही सेंटरच्या बाजूने झाली पाहिजे. बरोबर अशी घडी देत घ्यायची. कुठली परफेक्ट गोष्ट करायची असेल तर थोडी दमाने घ्यायची आपण. थोड्या घड्या मोठ्या मोठ्या आल्या तरी पण चालतील. तर या ठिकाणी बघा आपण चुन्या देत घेऊ. हा जो सेंटरचा पॉइंट आहे तिथपर्यंत चुन्या घ्यायच्या आपल्याला. आता आलोय आपण सेंटरपर्यंत.
आणि हा जो सेंटरपासून 1 इंचाचा पॉईंट आहे तिथपर्यंत आपल्याला ही टीप देत घ्यायची सरळ. आता इथपर्यंत आलो आपण. आता याला चुने घ्यायच्या. आता या सेंटरच्या बाजूने तिकडच्या बाजूने तोंड करायचं, त्याचं पलटी या बाजूने मारायच्या. या बाजूने पलटी मारायची आहे. बरोबर असं देत चालायचं चुन्या. तर या बाजूने बघा आता आपल्या ह्या चुन्या देऊन झाल्या आणि हा भाग झाला आपला बॅक साईडचा पूर्ण तयार. तर मी तुम्हाला मोठ्या टेबलवर दाखवते. या ठिकाणी बघा हे आपण जोडून घेतलं एवढा कपडा, फक्त समोरची बाजू आणि ही झाली आपली फ्रंटची बाजू तयार. या पद्धतीने बघा हा झाला फ्रंटचा भाग तयार आपला. इथपर्यंत चुन्या दिल्यात आपण एवढ्या फ्रंटच्या भागाला आणि ही झाली आपली बॅक साईडची बाजू तयार. या पद्धतीने आता हे दोन्ही शोल्डर आपल्याला जॉईन करायचे. हे दोन्ही शोल्डर जॉईन करायचे आपल्याला. तोपर्यंत आपण पुढच्या समोरचा भाग आपण पाहिजे तर असाही ठेवू शकतो, नाहीतर या ठिकाणी आपण कट पण मारू शकतो. तर आपल्याला कुठपर्यंत हुक पाहिजे तिथपर्यंत कट द्यायचा. तर याचा सेंटर बघायचा एकदा. या ठिकाणी बघा आपण हा सेंटर काढलाय आणि सेंटरपासून आपल्याला कुठपर्यंत हुक पाहिजे तिथपर्यंत ही मार्किंग करून घ्यायची. तर मी 9 इंच घेतली इथपासून हुकसाठी. तर या ठिकाणी आपण काय करणार आता ही लाईन अशी ड्रॉ करून घेणार. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं सरळ घ्यायचं एकदम. आणि याच्यानंतर काय करायचं, या साईडनी दोन्ही बाजूनी 1 इंच घ्यायचं, अर्धा इंच सॉरी. या ठिकाणी अर्धा इंच घ्यायचं आणि या ठिकाणी अर्धा इंच घ्यायचं आणि ही लाईन सरळ खाली ओढून घ्यायची. ही लाईन सरळ खाली ओढून घ्यायची. या बाजूने पण तशीच लाईन खाली सरळ ओढून घ्यायची. आता इथपर्यंत लाईन ओढल्यानंतर ही आडवी करायची. दिसते बघा तुम्हाला. या ठिकाणी आडवी केल्याच्या नंतर या ठिकाणी दोन्ही कोपरे जे असतील त्या दोन्ही कोपऱ्यांना आपल्याला कट द्यायचा आहे. मी तुम्हाला स्टिचिंगच्या याच्यात दाखवते. आता हा आपल्याला कट देऊन घ्यायचा. तर याच्यासाठी काय करायचं आपल्याला, आपण जी पट्टी फोल्ड केलेली आहे शिलाई मशीनवर दाखवते मी. तर या ठिकाणी बघा ही मार्किंग मी तुम्हाला सांगितली. तुम्हाला जेवढे हुक पाहिजे तेवढी तुम्ही पट्टी या बाजूने अर्धा इंचची अशी हे आखून घ्या. आणि त्यानंतर काय करायचं, या ठिकाणी असा एक कट द्यायचा आणि असा एक कट द्यायचा, म्हणजे बरोबर कोन तयार झाला पाहिजे. तर हा जो सेंटर आहे या सेंटरपासून आपण कट करून घेऊ. बरोबर सरळ घ्या आणि हा इथं थांबायचा आपल्याला. इथं थांबल्याच्या नंतर हा बरोबर इकडं कट द्यायचा या कोण्यापर्यंत आणि हा पण या कोण्यापर्यंत कट देऊन घ्यायचा. असा या पद्धतीने असं तयार झालं पाहिजे. आता मी काय केलं आहे तुम्हाला स्ट्रीप दाखवलं. मी 2.5 इंचाच्या स्ट्रीप कट केल्यात. तर त्यामध्ये मी कॅनव्हास लावला आहे, आतमध्ये चिटकवून घेतला आहे आणि दोन्ही बाजूनी हा कॅनव्हास असा फोल्ड करून घेतला आहे आणि नंतर हा असा फोल्ड करून घेतला आहे. तर हे कसं शिवायचं दाखवते मी. तर या ठिकाणी बघा हा भाग बरोबर असा ठेवायचा. हा भाग आतमध्ये गेला पाहिजे आपला, आतमध्ये या पद्धतीने बरोबर. आणि हा पार्ट बरोबर एकावर एक असा शिवायला आला पाहिजे आपला. तर दोन्ही अटकतोय का कपडा हा व्यवस्थित बघत चला. आता इथपासून मी हा कट देऊन घेते. हा बरोबर असा आतमध्ये अडकवायचा आणि जितका बसेल तितका. आणि दोन्ही पण पार्ट येत आहेत का आपले बघून घ्यायचे. बरोबर हा कपडा आतमध्येच घ्यायचा. खालच्या बाजूने पण बघून घ्यायचं आपलं आतमध्ये येतंय का. नाही आलं तर आपण याला डबल स्टिच घेऊ. आता या पद्धतीने हा जो कोना आहे आपला हा पण सरळ करून घ्यायचा. त्यासाठी आपण कट दिलेले ते. तर या ठिकाणी हा ठेवून घ्यायचा आणि बरोबर यावरच आपली शिलाई आली पाहिजे.
या पद्धतीने परत हाफ फोल्ड करत आतमधून अशी शिलाई घ्यायची. जिथपर्यंत आपण ॲडजस्ट केलं आहे तिथपर्यंत शिलाई देत द्यायची. थोडंसं दमाने घेतलं तरी पण चालेल. आणि हा जो आपला सेंटरचा गळा आहे इथपर्यंत आलो आपण फिरून, आणि आता इथपर्यंत हा शिलाई देऊन घ्यायचा. आता हा काढून आपण आता काय करायचं, आपल्याला चेक करायचं. आपल्याला एकदा पूर्ण आतमध्ये पार्ट गेला आहे का, तर या ठिकाणी राहिलं आहे आपलं थोडंसं, तर हे आपण स्टिचिंगमध्ये दाबून घेऊ. आता इथपर्यंत दाबून घेतल्याच्या नंतर हा फ्रंटचा भाग आपण सरळ करून घेऊ. अगोदर काय करायचं, आपल्याला हे दोन्ही टोक जोडून घ्यायचे. त्यानंतर खाली बघायचं, आपलं खाली कुठपर्यंत व्यवस्थित येते. आता या ठिकाणी बघा, हे दोन्ही पार्ट जोडले आपण. या ठिकाणी बरोबर असा कोन तयार झाला पाहिजे. म्हणजे आपण ड्रेसला जसा शिवतो तसा या ठिकाणी असा कोन तयार झाला पाहिजे. आणि हा पार्ट बरोबर असा या ठिकाणी कोन तयार झाला पाहिजे एकदम. आता या ठिकाणी आपण खाली आहे का, याला थोडंसं आपण या ठिकाणी शिलाई देऊन घेऊ. हा कोन व्यवस्थितच बसला पाहिजे आपला. हे दोन्ही पार्ट एकावर एक ठेवून घ्यायचे. एकदा हे एकावर एक ठेवल्याच्या नंतर या ठिकाणी खाली व्यवस्थित असा कोन तयार करून घ्यायचा. आपल्याला फिनिशिंग महत्त्वाची. या ठिकाणी बरोबर आपण थोडासाच कपडा दाबून घेणार या ठिकाणी, फक्त पॅकिंगसाठी. बाकीचे आपण हुक किंवा बटन लावून घेऊ शकतोय. या ठिकाणी आपण धागा कट करून घेऊ. आता टर्न मारून घ्यायचा कपडा आपल्याला, आणि आपला व्यवस्थित असा तर फिनिशिंगमध्ये याला टिप देऊन घ्यायची. व्यवस्थित असा पॅक करून घेऊ या ठिकाणी. म्हणजे आपला धागा जिथपर्यंत आपण टिप दिलेली आहे तिथपर्यंतच घ्यायचे. आणि हा पार्ट आपण पॅक करून घेऊ. ठीक आहे, आता इथपर्यंत झालं आपलं. आता हा समोरचा भाग तयार झाला आपला. हा बघा शोल्डर, आणि हा बॅक साईडचा भाग आहे. आता हे दोन्ही एकावर एक ठेवून आपल्याला हे दोन्ही पार्ट एकावर एक ठेवून आपण शोल्डर जॉईन करून घेऊ. आणि मग याला आपण ब्लाऊजला मारतो तशी पायपिंग देऊन घेऊ. ती तर इथपर्यंत बघा हा आपला गाऊन तयार झाला. हा खालचा बॉटम आहे, त्याला मी सॅटिनची पट्टी अटॅच केली या पद्धतीने. अगोदर उलट्या साईडने जोडून घेतली आणि मग सोयीच्या साईडने ती पट्टी मारून घेतली. आणि आपण हे शोल्डर जोडून घेतले दोन्ही पार्ट या पद्धतीने शोल्डर अटॅच करून घेतले. त्यानंतर मी याला गोट मारून घेतला या पद्धतीने. आता गोट मारून घेतला. आता याला काय राहिलं, फक्त आपल्याला बाही अटॅच करायची राहिली या ठिकाणी. तर ही बाही आपण 3 इंचाची काढली होती, त्याला पण मी सॅटिनचा असा गोट मारून पट्टी मारून घेतली. आता ही बाही याला अटॅच करून साईडने फक्त फिटिंग करून घ्यायची राहिली. या पद्धतीने पूर्ण
फिटिंग करून घ्यायची आणि आपला गाऊन पूर्णपणे तयार झाला. दाखवते मी तुम्हाला तयार झाल्यावर.